सो हे काय सलाम नमस्ते केमचे कसं काय तर राम मंडळी मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौर वाटेन रोहित भट पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. तर मित्रांनो, आज आपण चाललोय मुंबईला. मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्तीचं आगमन पाहायला, म्हणजे साकीनाक्याचा महाराजा या गणरायाचं आपण आगमन पाहायला आणि तुम्हाला पण दाखवायला आज आपण चाललोय. त्याच संदर्भात अजून खूप गणपतीचं आगमन आहे मुंबईत, ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता मी आणि आपला रोहित भट आम्ही निघतोय त्याचसाठी डोंबिवलीवरून. तर चला फास्ट स्टेशनला जाऊ, ट्रेन पकडू, घाटकोपरला जाऊ, मेट्रो पकडू, मेट्रोन जाऊया साकीनाक्याला आणि उतरूया साकीनाका स्टेशनला. तर गणपती बाप्पा मोरया, तो चलो जाएंगे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो डोंबिवली स्टेशनला. 5 नंबरला एकदम फास्ट ट्रेन पकडायची आणि जाऊया आपण त्या घाटकोपरला, तिथून डायरेक्ट मेट्रोनी साकीनाका. तर गणपती बाप्पा मोरया, तो चलो जाएंगे. तर मित्रांनो, आपण आता जस्ट आलो घाटकोपर स्टेशनला. तिथून वरती चढलो मेट्रोच्या इथे, आपली मेट्रोची तिकीट काढली आणि आता आपण चाललोय मेट्रोची ट्रेन पकडायला. मी आणि आपल्यासोबत आपला भाई. तर आपण जाऊया आता मेट्रोची ट्रेन पकडू आणि उतरूया साकीनाक्याला आणि तिकडे थेट आपल्या राजे तुम्हाला दर्शन करणार आहे मी. लोक ट्रेन चालले फिरायला, बाबा थांब जरा, आम्हाला पण घ्यायचं जरा. तर मित्रांनो, आता आपण आलोय घाटकोपरला मेट्रो स्टेशनला. तर वरती इकडे बघत असाल लाईन लागले मेट्रोचा. भाई पण तिकडे उभा आहे. तर आता इकडून येईलच थोड्या वेळात ट्रेन आणि आपण त्याच ट्रेनमध्ये बसून जाऊया साकीनाक्याला. मोठे होईल ना ते. मित्रांनो, फायनली आपण बसतोय ट्रेनमध्ये. आता इकडून जाऊया साकीनाक्याला उतरू आणि तिकडेच आपल्या गणरायाचं दर्शन तुम्हाला देऊ. मित्रांनो, आपण आता जस्ट साकीनाक्याला उतरलोय. जसं जसं मी जवळ जातोय तसं जसं मला खूप एक्साइट होतं. मी कधी पोचतोय आणि तुम्हाला दाखवतो आणि मी सुद्धा बघतोय डोळे भरून. तर चला जाऊया लवकरच, खूप घाई आहे मला पण. तर गाईज, हाच तो भव्य मंडप. याच मंडपातून आपला साकीनाक्याचा महाराज निघाला आहे त्याच्या दरबारी जायला. मित्रांनो, आपल्याला थोडं लेट झालं आहे, थोडं म्हणजे 15 ते 20 मिनटं लेट झालं आहे. त्यामुळे मूर्ती गेली पुढे. हा बघ बॅक साईड दाखवते मूर्तीची. साकीनाक्याचा महाराज बॅक साईडने दाखवतो. अवघ्या काहीच मिनटामध्ये, सेकंदामध्ये आम्ही फ्रंट साईडला जाणार आहे आणि तुम्हाला फ्रंट लुक देणार आहे आपल्या साकीनाक्याचा महाराजाचा. तर एक मिनटं आम्ही पण धावत चाललो आहे तिथे.
तर मित्रांनो आपण आता साकी नाक्यावरून डायरेक्ट घाटकोपर स्टेशनला आलो आहे. तुम्ही साकी नाक्याची मूर्ती बघितली असेल, केवढी मोठी मूर्ती होती, केवढी उंच मूर्ती होती. कम से कम 40 फुटाची ती मूर्ती होती. आता आपण साकी नाका स्टेशनवरनं डायरेक्ट घाटकोपरला आलो आणि आता घाटकोपरनं चाललो आहे आपण चिंचपोगीला. चिंचपोगीला जाण्याचं कारण असं आहे की आता आपण मुंबईला चाललोच आहे किंवा आलोच आहे, म्हणून तुम्हाला मुंबईचे जे गणपती आहेत त्यांचं जे म्हणजे जी तयारी चालू आहे ती पूर्वतयारी तुम्हाला दाखवण्यासाठी तिकडे चाललो आहे. तर चला आता आपण तिकडे जायला लागेच. आम्ही आता चिंचपोगीला उतरलो होतो. हे बघा चिंचपोगीच्या गणरायाचा दरबार सजतोय मित्रांनो. तुम्ही बघत असाल केवढा मोठा दरबार आहे. आता इथे काहीच क्राऊड नाही आहे, पण गणपती ज्या दिवशी येईल त्या दिवशी एवढी क्राऊड असेल ना मित्रांनो, शप्पथ इथे उभं राहायला जागा नसेल. तर गाईड चिंचपोकळीच्या इथून आपण थेट चाललोय आता काळा चौकीचा महागणपती बघायला. हो, हाच त्या महागणपतीचा दरबार आणि ह्याच गल्लीतून महागणपती आतमध्ये जातो. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया काळा चौकीचा महाराज. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आपल्या लालबागच्या राजाचा दरबार सजतोय, म्हणजेच आपल्या मुंबईतील लालबागचा राजा. त्या राजाचा बघा दरबार किती सुंदरपणे सजतंय आणि हाच तो मार्केटचा राजा. इथूनच आतमध्ये आपल्याला गणपतीचं दर्शन करायला मिळेल. तर मित्रांनो हाच तो लालबागचा मार्केट आणि ह्याच गल्लीच्या समोर बसतो आपला लालबागचा राजा. तर मित्रांनो बघा असाल आम्ही लालबागच्या राजाच्या गेटमधून आता आतमध्ये आलो. ही लाईनीची तयारी चालू आहे. जशी जशी लाईन लागते तुम्ही बघत असाल त्या लाईनीची तयारी चालू आहे. आणि आम्ही आतमध्ये गेलो होतो, पण ॲक्च्युली आतमध्ये आम्हाला व्हिडिओ काढायला मनाई केली, कारण आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. जिकडे आपला गणपती तयार होतोय, जिकडे आपला गणपती सजतोय, जिकडे आपला राजा सजतोय, तिकडे आपला व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती, म्हणून आम्ही इकडेच व्हिडिओ काढली. हे बघा राजाची लाईनीची तयारी चालू आहे, दर्शनाच्या लाईनीची तयारी चालू आहे. तर मित्रांनो तुम्ही बघत असाल इकडे आहे गणेश गल्लीचा राजा, म्हणजेच आपल्या मुंबईचा राजा. त्याचं डेकोरेशनचं काम चालू आहे. पुढे जाऊन लेफ्ट साईडला गणेश गल्लीचा राजा बसतो, म्हणजेच मुंबईचा राजा. इकडे गणेश गल्लीचा गणपती बसतो मित्रांनो. दिसत असेल इथे काळावाला पडदा लावला, याच्या आतमध्ये गणेश गल्लीचा गणपतीचं वर्क चालू आहे. जोच की आपल्या मुंबईचा महाराजा.
हे त्याचं डेकोरेशनचं काम चालू आहे. मुंबईच्या महाराजाचं डेकोरेशनचं काम चालू आहे. यावर्षी काहीतरी वेगळ्या रूपात डेकोरेशन असेल आणि आपली गणरायाची मूर्ती पण वेगळ्या रूपामध्ये असेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण जे डोंबिवलीवरून साकीनाक्याला गेलो होतो, जे साकीनाक्याच्या महाराजाचं दर्शन दाखवायला, म्हणजेच मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे 40 फुटाची मूर्ती. बापरे, केवढी मोठी मूर्ती होती, असं बघायला लागत होतं त्या मूर्तीला. खूप सुंदर मूर्ती होती. तुम्हाला जर त्या मूर्तीचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तिथून आपण निघालो होतो, तिथून आपण निघून गेलो होतो चिंचपोकळीला. चिंचपोकळीला जाण्याचं कारण असं होतं की आपण मुंबईला चाललोच आहे, म्हणून तुम्हाला मुंबईचे जे गणपती आहेत, जे मुंबईचे सगळे मोठे मोठे गणपती आहेत, त्यांचं डेकोरेशन कितपत चालू आहे, कुठपत चालू आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी तिकडे गेलो होतो. पहिले आपण गेलो चिंचपोकळीला, तिथून गेलो आपण काळा चौकीला, काळा चौकीवरून गेलो आपण मुंबईचा राजा, लालबागचा राजा त्या ठिकाणी, आणि तिथून गेलो आपण गणेश गल्लीचा राजा, जो की मुंबईचा राजा मानतात, त्या राजाच्या ठिकाणी. त्या तुम्हाला सगळ्या गणपतीचं डेकोरेशन मी एक्सप्लोअर केलं, कारण मला खूप बघायची इच्छा होती आणि मला असं वाटलं तुम्हाला पण ते दाखवावं, म्हणून तुम्हाला ते दाखवलं मी. तर मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगात. आणि तुम्हाला असे नवीन नवीन गणपतीचे व्लॉग पाहिजे असतील, गणपतीचे दर्शन पाहिजे असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला कमेंट करा, जेणेकरून मी दररोज तुमच्यासाठी असे गणपतीचे नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन. तर चलो पब्लिक, बाय.